दहीहंडी फोडण्यात येणार आहे. त्यांनी सलामी दिलेली आहे. सर्वांनी शाळेच्या गजराज या चिमुरडीचं आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. जोरात सावकाश या ठिकाणी खरोखरच उत्तम प्रकारे या ठिकाणी प्रात्यक्षिक सर्वांचे डोळ्यात भरून आलेलं आहे. गोवंत पथकाचं पराक्रम या ठिकाणी गेल्या वर्षी त्यांनी फार मोठी मजल मारून ही दहीहंडी फोडलेली होती. सगळ्यांच्या नजरा या गोविंद पथकाकडे दहीहंडी फोडण्याचा प्रत्यक्ष पाहण्यासाठी साधारणतः 5,500 लोकसंख्या या ठिकाणी उपस्थित आहे. 5 थर लावलेले आहे आणि रुद्र सूरज भाडी हा या ठिकाणी अतिशय टोकाच्या बरोबरावर आणि सहज दहीहंडी फोडता येईल अशी त्यांनी तयारी केलेली आहे. मात्र कुणीही घाई करू नये. सर्वसाधारणतः की आता ही दहीहंडी फोडण्याच्या विचारानेच त्यांनी तयारी केलेली आहे. यावर्षी कितीही तडाची दहीहंडी असली तरी यावर्षी ती फोडली जाणार आणि निश्चयाप्रमाणे बाल शिवाजी गोविंद पथक तिर्लोट आणि त्यांचे अध्यक्ष सन्माननीय रमाकांत घाडी याने त्या प्रकारे 15-20 दिवस त्यांनी तयारी केलेली आहे. स्वराज मुकेश तिर्लोटकर हा सर्वात उच्च थरावर जाणार आहे. त्यांनी तशी तयारी केलेली आहे आणि बाल शिवाजी गोविंद पथक यांनी तिसरा थर रचलेला आहे. तिसरा थर एकावर एक मुलगा आणि मानवी बनवणे आहे आणि तिसरा थर पूर्ण होत आहे. चौथ्या थराची जोरदार तयारी आणि उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. सर्वांचे लक्ष या मानवी मनोऱ्याकडे जात आहे. दहीहंडी फोडण्यामध्ये या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 थर रचलेले आहेत. बाल शिवाजी गोविंद पथकाने एक वेगळी कला या ठिकाणी पंचकृषीमध्ये घडवून या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने रक्कम या ठिकाणी बक्षीस स्वरूपात दिली जाईल आणि पुढच्या वर्षी सरपंच महोदय पोकळे साहेब यांनी जाहीर केलेला आहे. पुढच्या वर्षी ऑर्केस्ट्रा या ठिकाणी लावण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. पुढच्या वर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा असणार आहे. सर्व आम जनतेने लक्षात घ्या. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम कुणीही येथे उपस्थित असलेल्या कुणीही विसरून चालणार नाही. या ठिकाणी दुसरा थर चालू आहे. कार्यक्रम या ठिकाणी रवी तिर्लोटकर माजी उपसभापती पंचायत समिती देवगड आणि
या ठिकाणी पडेलगावचे लोकाभिमुख सरपंच सन्माननीय भूषणजी पोकळे साहेब या दोन सदग्रस्तांनी या ठिकाणी पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोरदार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पुढच्या वर्षी ऑर्केस्ट्रा या ठिकाणी मनोरंजनासाठी आम जनतेचं मनोरंजन करण्यासाठी या दोन तडफदार कार्यकर्त्यांनी आपला मनोदय केलेला आहे. या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा थर या ठिकाणी रचलेला आहे मनोदय केलेला आहे. सर्व आम जनतेला मी एक विनंती करीन की ह्या मनोरंजनाच्या जवळ सगळ्यांनी या सगळ्यांनी जरा पुढे या जरा लाईव्ह चांगला होईल. जरा पुढे या, जरा मजा येईल, द्या सगळ्यांनी आनंद लुटा. या पुढे या जरा सगळ्यांनी. हा आणि यांना प्रोत्साहन द्यायचं मनोरंजनाला. या सर्व तुम्ही सर्वजण टीव्ही चॅनलवर तुम्ही दिसणार आहात, युट्यूबवर किंवा प्रत्येकाने ते दर्शन हो प्रत्येकाला. त्यासाठी युट्यूब या ठिकाणी लाईव्ह चाललेलं आहे. सर्वांनी गर्दी करू नये, परंतु या मनोरंजनाच्या जवळ सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी दुसरा तिसरा चौथा थर चाललेला आहे. चौथ्या थरावर तयारी दर्शवलेली आहे. या ठिकाणी 4 थरावर विधांनी फुटलेले अभिनंदन. शिवाजी गोविंदा पथकाचं व्यापारी विभारी संघटना, त्याचप्रमाणे टेम्पो संघटना. डीजे सुरू करा. डीजे बाल शिवाजी गोविंदा पथक तिरलोट यांनी आज पडेल कॅन्टीनमध्ये दहीहंडी फोडलेली आहे आणि दहीहंडी 7 थरावरती फोडली. आपण आता येथील या रिक्षा संघटना, व्यापारी संघटना आणि टेम्पो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून तसंच आज बाल शिवाजी क्रीडा मंडळाचे जे संस्थापक आहेत या संस्थापकांकडून माहिती करून घेऊया की आपण किती वर्ष या ठिकाणी आलात, काय आलात. नमस्कार. प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण. मी एकनाथ राजाराम गाडी. किती वर्ष रमाकांत. किती वर्ष तुम्ही ही दहीहंडीचं पथक चालू करून झाली? 32 वर्ष झाली. 32 वर्ष. ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? प्रेरणा म्हणजे आम्ही मुंबईत गोविंदा आमची व्यायामशाळा होती परेलला, ते तिकडे बंद झाल्याच्या नंतर आम्ही इकडे चालू केलं गावाला. बरं, या पडेल गावामध्ये तुम्ही दहीहंडीचं पथक सुरू केल्यापासून दरवर्षी येतात. जेव्हा आम्ही दहीहंडी चालू केली तिथपासून ह्या मंडळाने त्यांनी प्रसिद्धी केली. बाकी कुठेच काय नव्हतं. तुम्ही पडेल कॅन्टीन बरोबरच अजून देवगड तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी दहीहंडी फोडायला जाणार आहात? गिरिये कॅन्टीन झाली, तिरलोड गाव सकाळी घेतो, त्याच्यानंतर गिरिये कॅन्टीन, त्याच्यानंतर पडेलच गावाला तिरलोड गावाला, तर त्याच्यानंतर गिरिये कॅन्टीन झाली ही पडेल कॅन्टीन आणि त्याच्यानंतर जामसंडा आणि देवगड. आणि देवगड तालुक्याच्या व्यतिरिक्त देवगड तालुक्याच्या बाहेर पण तुम्ही कुठे जाता काय? वेंगुर्ला कणकवलीला गेलेलो आहोत. म्हणजे उद्या हो 30 तारीख. धन्यवाद. आपल्याकडे पडेलगावचे प्रथम नागरिक भूषण पोकळे आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही किती वर्ष या ठिकाणी या बालशिवाजी गोविंदा पथकाला आमंत्रित करता? गेली 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून हा कार्यक्रम इथे पडेल कॅन्टीनवर होत आहे आणि तो सालाबाद होतो. आणि दरवर्षी बाल शिवाजी मंडळ हे मानाचं मंडळ आमच्या ही अंडीचा एक समारंभ असतो, यात भाग घेतात आणि तो मानाची अंडी फोडली जाते. आणि पंचक्रोशीतले सर्व नागरिक बाल शिवाजी मंडळाची वाट बघत असतात, कारण ते दरवर्षी 7 थर अगदी आत्तासुद्धा त्यांनी 7 थराची सलामी मारली आहे. त्यामुळे आम्ही बाल शिवाजी मंडळाचे खूप मनापासून आभार मानतो. ग्रामपंचायत पडेल आणि समस्त गावाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. आता आपण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटणकर यांच्याकडे जाऊया. मला सांगा पाटणकर साहेब, यावर्षी बालशिवाजी मंडळाकडून असं तुम्हाला नाविन्यपूर्ण काय बघायला मिळालं? 7 थर. आणखीन काय वैशिष्ट्य बघायला मिळालं? फिरता म्हणजे आपल्या इकडे अजून असा प्रकार कुठल्याच दहीहंडीच्या पथकाने केलेला नाही. खरोखरच तुमचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे, कारण बालशिवाजी मंडळाला तुम्ही साथ दिलीत आणि त्या साथ दिल्यामुळेच बालशिवाजी मंडळ आज इथपर्यंत पोहोचू शकलं. रमाकांत घाडी यांचं संघटन कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. मला सांगा, या दहीहंडीच्या पथकामध्ये तुमच्या गावातील सगळे तरुण असतात की निव्वळ एका वाडीतील तरुण आहेत?
वाडीतले जास्त आणि गाववाडी आणि पूर्ण गावातले असतात. मग तुम्ही टोटल सगळ्या गावातल्या तरुणांना या निमित्ताने एकत्र केलात. जी तुमची परेलची एक संकल्पना तुमच्या मनात जी सुप्त इच्छा होती ती आज तुम्ही या ठिकाणी आणून पूर्ण केलीत. खरोखर ईश्वर तुमच्याकडून अशीच कृत्य अशीच कार्य घडवून घ्यावत आणि ही अशी आपली परंपरा चालू राहोत. पुन्हा एकदा आपण भूषण पोकळे यांचं देखील अभिनंदन, रामकृष्ण पाटणकर यांचं अभिनंदन करतो, परत दत्ता वारिक यांचं अभिनंदन करतो, या मुळम यांचं अभिनंदन करतो. सर्वांचं एकदा खूप अभिनंदन. यानंतरच्या ज्या दहीहंडी फोडायला तुम्ही जाणार आहात तिथे पण तुम्ही असंच यश प्राप्त करून सुखरूप आपल्या गावात परत या, एवढीच आधी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. ह्याच वर्षी फक्त 7 थर लावले, पण गेल्या वर्षी देवगडला जे कडक 7 थर लावले होते, कडक. बरं, एक जाता एक प्रश्न विचारतो. रुद्र सूरज घाडी नावाचा जो मुलगा आहे हो माझा नातू. हा, त्याला किती दिवस रेसल दिलात? काय नाही, 8 दिवस पण रेसल नाही, 15 दिवस नाही, फक्त 8च दिवस कंटिन्यू 8 दिवस रेसल चालू होते. चौथीतला विद्यार्थी, बरोबर ना? चौथीतला विद्यार्थी आणि सगळे आपले काम करून येऊन रेसल करणारी मुलं आहेत, बरोबर? हा, सगळे शेतकरी. कोणतीही प्रॅक्टिस नाही, जिमवाले कोण नाही याच्यात. खरोखर तुमचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे. धन्यवाद. उत्कृष्ट तुमच्या या गोविंदा पथकाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतं ना